Hello student, our next point is the different types of AC circuit. Okay, तर different types of AC circuit मध्ये आपल्याला काय काय भाग बघायचा आहे. आपल्याला पाहायचं आहे रिलेशन बिटवीन द अल्टरनेटिंग व्होल्टेज अँड अल्टरनेटिंग करंट फॉर द इंडिव्हिज्युअल सर्किट in which when the resistor is connected, when inductor is connected, when capacitor is connected, and when all these three elements, that is the inductor, capacitor and resistor is connected in a circuit, then what is the relationship between the voltage and current. तर याच्यामध्ये पहिलं जे सर्किट आहे त्या एसी व्होल्टेज अप्लाइड टू रेजिस्टर. म्हणजे एखाद्या एसी सर्किटमध्ये जर आपण आर रेजिस्टन्स असलेलं रेजिस्टर जर कनेक्ट केलं तर तेव्हा आपल्याला करंट आणि व्होल्टेज मधलं रिलेशन काय मिळतं. ओके, सो वी कन्सिडर एसी सर्किट विथ अ रेजिस्टर ऑफ अ रेजिस्टन्स आर and the instantaneous alternating EMF applied to it is E equals to E naught sin omega t. तर या सर्किटला आपण एवढं अल्टरनेटिंग EMF जर अप्लाय केलं तर काय होईल की याच्यामधून करंट जो आहे तो फ्लो होईल आणि जे पोटेन्शियल ड्रॉप आहे क्रॉस दिस रेजिस्टर तर ते पोटेन्शियल ड्रॉप आपल्याला मिळेल. ओके, आणि त्याच्यावरून आपल्याला या सर्किटमधून फ्लो होणारा अल्टरनेटिंग करंट जो आहे तो फाइंड आउट करता येईल. ओके, सो कन्सिडर AC circuit with a resistor of resistance R. Next, let instantaneous alternating EMF applied to it is E equals to E naught sin omega t. एसी सर्किट आपण कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये आर एवढं रेजिस्टन्स असलेला रेजिस्टर कनेक्ट केला आहे, त्याला इन्स्टंटेनियस अल्टरनेटिंग EMF आपण अप्लाय केला, आता करंट फ्लो होईल आणि अक्रॉस दिस रेजिस्टर आपल्याला मिळेल पोटेन्शियल ड्रॉप. ओके, सो पोटेन्शियल ड्रॉप, that is potential drop across resistor. The potential drop असेल E equals to I into R. ओके, आता ह्या दोन्ही व्हॅल्यूवरून LHS सेम आहे म्हणजे आपण RHS कम्पेअर करू शकतो. सो देअरफॉर काय मिळेल फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, करंट इनटू रेजिस्टन्स इक्वल्स टू E naught sin omega t. Therefore current I equals to E naught sin omega t upon R. Okay, त्यालाच लिहिता येईल आपल्याला. Therefore current I equals to, that is I naught sin omega t. याला देऊ इक्वेशन थर्ड. Okay, so this is the alternating current flow through this AC circuit with a resistance R. Okay, म्हणजे एखाद्या AC सर्किट मध्ये जर रेजिस्टर आपण कनेक्ट केलं तर त्याच्यामधून फ्लो होणारा अल्टरनेटिंग करंट काय आय नॉट साइन ओमेगा टी. तिथं आय नॉटला आपण पीक व्हॅल्यू म्हणत असतो किंवा आय नॉट इज अ पीक व्हॅल्यू आहे. ओके, सो वेअर आय नॉट इक्वल्स टू ई नॉट अपॉन आर. तर ही व्हॅल्यू सुद्धा महत्वाची आहे, पीक व्हॅल्यू. ओके, त्याला आपण म्हणू मॅक्झिमम व्हॅल्यू. सो विच इज इक्वल्स टू ही आहे पीक व्हॅल्यू. ओके, आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वरून आपल्याला काय समजते की अल्टरनेटिंग EMF, सो दॅट इज द इन्स्टंटेनियस अल्टरनेटिंग EMF आणि इन्स्टंटेनियस अल्टरनेटिंग करंट. तर यांच्यामधला जो फेज डिफरन्स आहे तो 0 आहे. म्हणजे याचा अर्थ काय की देयर इज नो फेज डिफरन्स, दॅट इज दे आर इन अ सेम फेज. म्हणजे करंट आणि व्होल्टेज यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा फेज डिफरन्स जो आहे तो नाही, दॅट इज द फेज डिफरन्स इज अ 0. ओके, सो फ्रॉम equation first and equation third, EMF म्हणजे voltage and current are in same phase, that is no phase difference, म्हणजे फेज डिफरन्स किती आहे, दॅट इज 0. सो फेज डिफरन्स इक्वल्स टू 0 रेडियन. ओके, हे आपल्या लक्षात येते की जसं आपण एसी जनरेटर मध्ये जो करस्पॉन्डिंग करंट आहे करस्पॉन्डिंग टू अल्टरनेटिंग EMF तो होता अल्फा, पण इथं कोणत्याही पद्धतीचा अँगल जो आहे तो दिसत नाही. म्हणजेच काय की
हा व्होल्टेज आणि करंट ह्या फेजमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स नाही, म्हणजे फेज डिफरन्स किती आहे 0. तर हे आपल्याला ग्राफवरून सुद्धा प्रूव्ह करता येते की EMF अल्टरनेटिंग EMF आणि अल्टरनेटिंग करंट यांच्यामधला फेज डिफरन्स किती आहे 0. सो लेट्स प्लॉट द ग्राफ. आता ग्राफ प्लॉट करू आपण E वर्सेस ओमेगा टी आणि I वर्सेस ओमेगा टी. ओके, सो काय काय मिक्समध्ये याला विथ रिस्पेक्ट टू टाइम सुद्धा कन्सिडर केला आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ EMF, मिनिमम व्हॅल्यू ऑफ EMF, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट, मिनिमम व्हॅल्यू ऑफ करंट 0. ओके, तर दोन्ही इक्वेशनमध्ये साइन फंक्शन आहे आणि साइनच्या व्हॅल्यूज 0 π/2 आणि पाय 3 π/2 वरती आणि 2 π वरती हे आपल्याला माहित आहे. ओके, तर साइनच्या व्हॅल्यू काय असतील 0 1 0 -1 0. आता साइनच्या व्हॅल्यू जर आपण इथं प्लेस केल्या तर पहिली व्हॅल्यू मिळेल 0, नंतर E0 0 -E0 आणि 0. हा असेल अल्टरनेटिंग EMFचा ग्राफ. ओके, आपण EMF जो आहे तो खाली घेतलेला आहे, ॲक्च्युली हा काय मिळेल लाईक दिस. ओके, सिमिलरली करंट इज अ साइन फंक्शन आहे, म्हणजे याच्यासाठी साइनच्या व्हॅल्यूज काय मिळतील 0 1 0. ओके, सो -1 म्हणजेच मायनस आहे आणि करंट. ओके, तर जेव्हा EMF 0 असतो तेव्हा करंट सुद्धा 0 आहे. जेव्हा EMF मॅक्झिमम आहे तेव्हा करंट सुद्धा मॅक्झिमम आहे. जेव्हा EMF मिनिमम आहे तेव्हा करंट सुद्धा मिनिमम आहे. याचा अर्थ काय की व्होल्टेज आणि करंट म्हणजेच अल्टरनेटिंग व्होल्टेज आणि अल्टरनेटिंग करंट यांच्यामध्ये कोणताही फेज डिफरन्स नाही, म्हणजे फेज डिफरन्स जो आहे तो काय 0 आहे. तर हे आपल्याला या ग्राफवरून काय करता येते प्रूव्ह करता येते. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. इंस्टंटेनियस अल्टरनेटिंग EMF अप्लाय केल्यानंतर करंट फ्लो होतो, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टर काय म्हणते इक्वल्स टू I × R. याला कम्पेअर करा, अल्टरनेटिंग करंट जो आहे तो मिळतो. आणि या इक्वेशन आपल्याला हे सांगता येते की देयर इज नो फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड व्होल्टेज. ओके, नाउ इफ यू हॅव टू फाइंड द रेजिस्टन्स इन अ AC सर्किट, ओके, विथ अ रेजिस्टन्स R, तर ते फाइंड आउट करता येईल आपल्याला या पीक व्हॅल्यूवरून. ओके, सो आय होप इझी आहे, तुम्हाला इझिली समजून जाईल. ओके, सो comparing that is I0 equals to E0 upon R with Ohm's law, that is the I equals to V upon R. Okay, तर कंपॅरिझन जर केलं तर हा अल्टरनेटिंग दॅट इज द मॅक्झिमम पीक व्हॅल्यू आहे करंटची. तर दिस इज ऑल्सो करंट. तर EMF आहे, इथं व्होल्टेज आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही रेजिस्टन्स आहे. म्हणजे जसं रेजिस्टन्स जे आहे तर रेजिस्टन्स काय करते, इट्स ऑफर द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. म्हणजे ओहम्स लॉ नुसार एखाद्या सर्किटमध्ये, तसं AC सर्किटमध्ये सुद्धा रेजिस्टन्स जे आहे हे करंटला काय करत आहे अपोज करतो. ओके, सो R प्ले द सेम रोल इन अ AC सर्किट ॲज प्लेड बाय द रेजिस्टर, म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. मग एखादं सर्किट AC असो की DC असो, तर दोन्ही सर्किटमध्ये हा R जो आहे तो काय करेल करंटला अपोज करेल. ओके, सो R अपोज, सो दॅट इज R प्ले the same role in AC and DC circuit. That is opposition to flow of current. Okay, AC सर्किट असो किंवा DC सर्किट असो, तर दोन्हीमध्ये हा रेजिस्टन्स जो आहे तो करंटला काय करतो अपोज करतो. तर हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते. तर याची फेजर डायग्राम जर बघितली आपण, सो वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय फेजर डायग्राम. फेजर डायग्राम जे आहे ते आपण पाहिलेलंच आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर फेजर डायग्राम काय असते, तर फेजर ज्या डायग्राममध्ये रोटेटिंग फॅक्टर्स जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, दॅट इज अ क्वांटिटी व्हेराइंग सिनोसायडली विथ अ टाइम. आता अकॉर्डिंग टू फेजर डायग्राम ही हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे. ओके, आणि हे जे रोटेटिंग फॅक्टर्स आहेत हे रोटेटिंग फॅक्टर काय रिप्रेझेंट करतात, तर अल्टरनेटिंग EMF आणि अल्टरनेटिंग करंट. ओके, मग आता हे मॅक्झिमम व्हॅल्यू, सो द लेंथ ऑफ दिस रोटेटिंग फॅक्टर रिप्रेझेंट द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी, त्याचे अल्टरनेटिंग EMF असेल किंवा अल्टरनेटिंग करंट असेल. ओके, सो
द साइन फंक्शन आपण वाय ॲक्सिस वरती घेतो. ओके, आता सिमिलर असेल पीक व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, when the resistor is connected in AC circuit there is a no phase difference नसतो. आणि म्हणून आपण त्या ग्राफ वरती बघितलं की करंट आणि अल्टरनेटिंग ईएमएफच्या मॅक्झिमम व्हॅल्यू ज्या त्या एकाच वेळेला असतात. ओके, जेव्हा ईएमएफ मॅक्झिमम असतो तेव्हा करंट सुद्धा मॅक्झिमम असतो, ईएमएफ 0 असतो तेव्हा करंट सुद्धा मॅक्झिमम असतो. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की द मॅक्झिमम that the peak value of the alternating EMF and alternating current are in a same direction and both are making the angles that is a omega t with the horizontal axis. Okay, हा रिप्रेझेंट करेल that is the I नॉट sin ओमेगा टी, आणि हा जो पार्ट आहे हा काय रिप्रेझेंट करेल that is the E नॉट sin ओमेगा टी. ओके, तर याच्यामधलं जे कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन काय, सो दिस इज अ फेजर डायग्राम. एसी सर्किट साठी ही असेल फेजर डायग्राम. ओके, तर फेजर डायग्राम वरून आपल्याला काय सांगता येते की इन एसी सर्किट with resistance are voltage and current are in phase. So their डायरेक्शन इज सेम. फेज मध्ये आहे याचा अर्थ काय की दोन्हीची डायरेक्शन काय असेल, सेम असेल. ओके, सो बोथ, सो दॅट इज अ फेजर representing alternating EMF and alternating current makes an angle omega t with horizontal axis. ओके, जर समजा मला फेजर डायग्राम जर आली एसी सर्किट विथ रेजिस्टन्स, तर फेजर डायग्राम वरून काय दिसते आपल्याला की अल्टरनेटिंग करंट आणि अल्टरनेटिंग व्होल्टेज हे फेज मध्ये आहेत, म्हणजे फेज डिफरन्स नाहीत, आणि म्हणून त्या दोन्हीची डायरेक्शन जी आहे ती कशी आहे, सेम आहे. दोन्ही या हॉरिझॉन्टल ॲक्सिस सोबत किती अँगल क्रिएट करतात, ओमेगा टी. ओके, तर ही झाली फेजर डायग्राम. सो व्हेरी इझी कन्सेप्ट आहे. असाच कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे की एसी व्होल्टेज अप्लाइड टू इंडक्टर एल. ओके, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. सो थँक्यू फॉर दिस.